मोठी गोष्ट आहे। आजच्या या धम्मयात्रेनिमित्त आपल्या या सभेसाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले ॲडव्होकेट संघराजे रुपवते, त्याचबरोबर प्रमुख वक्ते म्हणून आपल्यासोबत सातत्याने आणि आपल्याला मार्गदर्शन करत असलेले आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांचा लौकिक आहे असे आमचे सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर रावसाहेब कसबे, त्याचबरोबर आपल्यासोबत आज मुंबईहून एक पाहुणे आलेले आहेत आदरणीय आनंदजी देवडेकर सर। चेतना महाविद्यालयामध्ये अनेक वर्ष त्यांनी शिक्षक म्हणून काम केलं, पण ते काम करत असताना चळवळीशी जो इमान राखून त्यांनी चळवळ वाढवण्याचं विशेषतः लिखाणाच्या माध्यमातून वैचारिक सगळी मांडणी करत असताना चळवळ वाढवण्याचं बळ देण्याचं काम जे केलं असे आनंद देवडेकर सर आपल्याकडे इथे उपस्थित आहेत। त्याचबरोबर आपल्या तालुक्यामध्ये ज्यांचा एक लाल झंझावात नुकताच महाराष्ट्राने बघितला, म्हणजे मला कौतुक हे वाटतं की वाड्यावर जायच्या ऐवजी सरळ मंत्रालयात पोहोचला दादा, असे आमच्या अकोल्याची तो आदरणीय डॉक्टर नवले सर इथे उपस्थित आहेत। त्यांची वेगळी ओळख काय आम्हाला तुम्हाला करायला द्यायची गरज नाही, कारण आयुष्यभर शोषिकांच्या आणि सगळ्या वंचितांच्या हक्कांसाठी ते लढत आले आहेत आणि लढत राहत आहेत। आणि सातत्याने सर आम्ही तुमचं जे काम बघत आहोत त्यांनी आम्ही सुद्धा प्रेरणा घेत आहोत। त्यामुळे तुम्ही सगळे इथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालात, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आपल्या शेंडी गावचे माजी सरपंच आणि इकडचे एक खूप महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे भांगरे कुटुंबातले आमचे दिलीप भांगरे दादा, ते पण इथे उपस्थित आहेत। सुनीताताई थोड्या वेळ आधी आपल्या मिरवणुकीमध्ये सगळ्यांना भेटून गेल्या, त्यांना पुढे कार्यक्रम होता त्यामुळे त्या थांबू शकल्या नाही। आणि विचारपीठावर उपस्थित सगळेच मान्यवर अरुण रुपवते आहेत, आमचे विनयदादा सावंत आहेत आणि विशेष आजच्या कार्यक्रमानिमित्त ज्यांचा आपण जीवन गौरव करत आहोत। खरं तर ही मंडळी जी इथे बसलेली आहेत प्रत्येकाचं लहानपणापासूनची ओळख आहे, चळवळीमध्ये त्यांच्यासोबत कामही केलं, त्यांच्यासोबत कार्यक्रमही घेतले आणि अनेकदा सगळ्या दुखासुखामध्ये आमच्या कुटुंबाच्या असो चळवळीच्या सगळ्या दुखासुखामध्ये हे सगळी मंडळी सातत्याने काम करत राहिले। यांचा जीवन गौरव पुरस्कार आपण त्यांचा आज प्रदान इथे करणार आहोत आणि त्यांनी जे काही योगदान आपल्या कामामध्ये आपल्या शैक्षणिक चळवळीमध्ये आणि धम्माच्या चळवळीमध्ये दिलं आहे त्याच्याबद्दलची आपल्या सगळ्यांच्या वतीने ती कृतज्ञता व्यक्त करणार आहोत। खरं आज आपण ही सभा इथे अकोल्यासारख्या एका दुर्गम तालुक्यामध्ये घेत आहोत आणि एका वेगळ्या परिसरामध्ये आहोत, पण जगाच्या पाठीवर आज काय सुरू आहे तर एका ठिकाणी युद्ध सुरू झालेलं आहे। येतानाच बातम्या बघत होती आणि इराण आणि त्यांच्यामधलं युद्ध आता पेटलेलं आहे आणि थँक्स टू अमेरिका मला वाटतं चौथं वर्ल्ड वॉर महायुद्ध आता सुरू होण्याच्या पातळीवर आपण येऊन थांबलोय। आणि त्याच सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपल्या महाराष्ट्राची आणि देशाची परिस्थिती काय आहे हे आपल्या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांना मनात माहिती आणि चलबिचल कुठेतरी समाज मनामध्ये मला सातत्याने जाणवते। पण आम्ही एकटे काय करू शकतो किंवा आम्ही संघटना एकटी काय करू शकते हे जेव्हा एकटेपणा वाटतो ना, तेव्हा जेव्हा भंडारदऱ्याला ही वारंवार अशी धम्मसभा जमते त्याच्यातून एक ताकद मिळते की नाही आम्ही एकटे नाही आहोत, आमच्यासारखे काम करणारे आमच्यासारखे लढणारे आणि या प्रवाहाच्या विरोधात जाऊन काम करणारे अनेक लोक आहेत आणि ते आम्हाला सातत्याने बळ देत असतात आणि ही धम्मयात्रा खरं तर त्याचंच प्रतीक आहे। आज महाराष्ट्रामध्ये काय चाललंय, आज देशामध्ये काय चाललंय आपण सगळे बघत आहात। धम्मयात्रेच्या निमित्ताने आपण जेव्हा कार्यकर्ते म्हणून एक दुसऱ्यांना भेटतो, आपण एकमेकांचे विचार आदान-प्रदान करतो, तेव्हा निश्चित या सगळ्या गोष्टींवरती आपण बोलणं गरजेचं आहे। विशेषतः वंचित समूहांच्या वरती होणारे सगळेच हल्ले, नुकतंच आपण बघितलं की UGCचं काय झालं, म्हणजे एक प्रावधान UGC मध्ये टाकायला गेलो की जे विद्यार्थी SC/ST समूहांचे आहेत त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होत असेल तो होऊ नये आणि कोर्टाला दडपशाही करून ते पूर्ण जे काय ते निर्णय होता UGCचा तो परत घ्यावा लागला। अशा एका परिस्थितीत आज आपण आहोत। आपण बघितलं नांदेड